नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. व्यसनमुक्तीच्या लढ्यात आयुष्य झोकून देणाऱ्या एका संत पुरुषाचा नागपूरमध्ये भव्य सन्मान करण्यात आला आहे. दारू, अंधश्रद्धा आणि सामाजिक व्यसनांविरोधात सातत्याने जनजागृती करणारे व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्तपरायण मधुकर महाराज खोडे उर्फ खराटे महाराज यांना सत्यपाल समाज प्रबोधन गौरव पुरस्कार 2026 ने गौरवण्यात आले आहे. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात सप्तखंजिरी प्रबोधनकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने भव्य समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मधुकर महाराज खोडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मधुकर महाराज खोडे हे नाव आज हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण बनला आहे, कारण त्यांनी केवळ प्रवचनं केली नाहीत, तर अनेकांना व्यसनमुक्त करून संसार पुन्हा उभे केले आहेत. भागवत कथा, कीर्तन, ग्रामजयंती कार्यक्रम, बालसंस्कार शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन अभियान या सर्व माध्यमांतून त्यांनी समाज प्रबोधनाची अखंड ज्योत पेटती ठेवली. दारूबंदी, व्यसनमुक्ती आणि वैज्ञानिक विचार यांचा संदेश देत त्यांनी ग्रामीण भागात मोठी जनजागृती केली आहे. व्यसन हे कुटुंबाची राखरांगोळी करते. मुलांच्या तोंडचा घास दारूच्या दुकानात जाऊ नये, हीच शिकवण मधुकर महाराज वर्षानुवर्षे समाजाला देत आहेत. महाराजांच्या प्रेरणेतून अनेकांनी दारू व इतर व्यसनांचा त्याग केला. आज अनेक कुटुंब आनंदी आणि सुखी आयुष्य जगत आहेत. यामुळेच समाजात मधुकर महाराजांविषयी मोठा आदर व्यक्त केला जातो. समाज सुधारणा, अध्यात्म आणि व्यसनमुक्ती यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या मधुकर महाराज खोडे यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची मोठी पोचपावती मानली जात आहे. मधुकर महाराजांना मनपूर्वक अभिनंदन. अशाच प्रेरणादायी आणि व्हायरल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गौरव प्रकाशन न्यूज करिता गणेशराव देशकरी.